तया माझे दंडवत कटे पुळे हनुमंत सेवेसाठी निवडलेला अभंग जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज यांचा चार चरणाचा सर्वांच्या परिचयाचा सुंदर असा अभंग आहे। या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकोबाराय भगवान श्री हनुमानजीचं सामर्थ्य, हनुमानजीचा विशेष त्यांच्या लक्षात आल्यानंतर हनुमानजीच्या पुढे नतमस्तक होत असताना त्यांचं वर्णन करून त्यांना साष्टांग प्रणिपात करतात। विठाला विठाला भगवान श्री पंढरीरायाच्या कृपेने विश्वमाऊली ज्ञानोबाराय शांतीब्रह्म श्री एकनाथ महाराज वैराग्य शिरोमणी जगद्गुरु श्री तुकोबाराय तथा अखिल विश्वातील सर्व संत मांदियाळी मौजे बुऱ्हाणपूर समस्त ग्रामस्थ मंडळी वारकरी संप्रदायातील आपली सेवा सातत्याने परमात्म्याच्या चरणारविंदी समर्पित करणारे गावातील तथा पंचक्रोशीतील सर्व भजनी मंडळी, त्यामध्ये गायनाचार्य, मृदंगाचार्य, पेठी मास्तर, कीर्तनकार असतील, कोणी प्रवचनकार असतील, विनेकरी बाबा, माईक सिस्टमवाले, अन्नदान करणारे, माता भगिनी, तरुण वर्ग सर्वांच्या चरणाला अभिवादन करतो। हा सेवेचा योग म्हणजे आपल्या गावातील आपल्या बुऱ्हाणपूर या ठिकाणी असणारा जो आश्रम आहे वैष्णव आश्रम, वैष्णव सेवा आश्रम, या वैष्णव आश्रमाचे सर्व आमचे परममित्र गुरुबंधू हरिभक्तीपरायण माने महाराज, आपल्या गावातील सुपुत्र आणि हरिभक्तीपरायण माझे परममित्र गवळे महाराज यांच्या माध्यमातून या सेवेचा योग अचानक अकस्मात माझ्याकडे परवा दिवशी आला। योगायोगाने जसा आंधळ्याच्या टाळीमध्ये कावळा सापडावा त्यांच्या टाळीमध्ये मी बुवा सापडलो। नाहीतर हा प्रेड असा आहे, या पिरियडमध्ये कीर्तनकार तुम्हाला चुकून किती प्रयत्न केले तरी सापडत नाही। पण कोण जाणे योगायोगाने मी नेमका गावाकडे होतून परवा कालची माझी सेवा आपल्या जालना जिल्ह्यामध्ये भोकरदन या परिसरामध्ये होती। रात्री मी ती सेवा करून पैठणमध्ये आलो, ही सेवा स्वीकारली। मला वाटलं सकाळचीच आहे काय की, कारण हनुमान जयंती म्हटलं की आपल्या महाराष्ट्रामध्ये नवे संबंध, आपल्या भारत देशामध्ये सकाळी सकाळी हनुमान जयंती संपन्न करण्याचा उत्सव संपन्न करण्याचा योग आहे नाही का, ती परंपरा आहे। कारण हनुमान जयंती सकाळीच असते। हनुमंतराय जे जन्माला आले किंवा अवताराला आले ते सकाळी सकाळी नाही का, सूर्योदया समय असे नाही का, हनुमानजी सूर्योदय होत असतानाच प्रगट झाले। हनुमंतरायाचं चरित्र आहे। पण काही कारणास्तव तुम्ही ही सेवा संध्याकाळी ठेवलेली आहे, चांगलं आहे। सकाळी मला वाटतं जन्म झालाच असेल, भजन केलंच असेल, वादच नाही आहे। आपण वारकरी संप्रदायातील मंडळी आहेत, पण रात्री आपल्या गावामध्ये गावोगावी सप्ताह असतात, 6 दिवसाचे, 7 दिवसाचे, 8 दिवसाचे, 9 दिवसाचे। पण कमीत कमी आपल्या गावामध्ये हनुमंतराय आहेत, मग 1 दिवसाचा तरी उत्सव व्हावा या दृष्टीने गावातील सर्व मंडळी, ग्रामस्थ मंडळी नाही का, या एका दिवसाचं कार्यक्रमाचं संयोजन करणारे सगळे संयोजक मंडळी, अन्नदान करणारे मंडळी, या सर्वांनी विचार करून हा एक कीर्तन महोत्सव ठेवलेला आहे। प्रत्येक गावातल्या माणसाचं कर्तव्य आहे, आपल्या गावातील जी ग्रामदैवता आहे त्या ग्रामदेवतेतील हनुमंतराय ही ग्रामदेवता प्रामुख्याने मानली जाते। अनेक गाव आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये, त्या गावामध्ये एखाद्या वेळेस पांडुरंगाचं मंदिर आपल्याला पाहायला सापडणार नाही। एखादं गाव असू शकतं नाही असं नाही, त्या गावामध्ये तुकाराम महाराजाचं मंदिर असू शकत नाही असं आपल्याला जाणवेल। आपण पाहिल्यानंतर समजेल की पांडुरंगाचं मंदिर नाही, संतांचं मंदिर नाही, पण असं गाव नाही महाराष्ट्रामध्ये, महाराष्ट्रातच नाही तर भारत देशामध्ये, की त्या गावामध्ये हनुमंतरायाचं मंदिर नाही। बरोबर आहे ना? आणि ज्या गावात हनुमंतरायाचं मंदिर नाही मला वाटतंय ते गाव नाही, ते गाव नाही। ज्या गावात मंदिर नाही ते गाव नाही, आणि असं गाव नाही की ज्या गावामध्ये हनुमंताचं मंदिर नाही। विठाला विठाला प्रत्येक गावामध्ये हनुमंतरायाचं मंदिर असतं। आता ते का असतं, कशा करता असतं? हनुमंतराय ही ग्रामदैवत आहे नाही का। पुणे परिसरामध्ये ग्रामदैवता भैरवनाथ आहे, भैरवनाथाचे खूप मंदिर आहेत पुणे जिल्ह्यामध्ये। पण आपल्या या नगरच्या खाली, अहिल्यानगरच्या खाली मराठवाड्यामध्ये हनुमंतरायाचे मंदिर प्रामुख्याने आहे। त्याचं प्रतीक वेगळं आहे। हनुमंतरायाचं हे चरित्र, हनुमंतरायाचं हे दिव्य असणारं त्यांचं जीवन
आपण जर अभ्यासलं तर तरुण मंडळीला एक विशेष प्रेरणा देणारं त्यांचं जीवन आहे. म्हणजे तरुण मंडळीलाच नाही, ग्रस्त आश्रमामध्ये राहणाऱ्या प्रत्येक साधकाला सुद्धा हनुमानजीचं जीवन हे विशेष प्रेरणादायक आहे. हनुमंतरायाच्या ठिकाणी असणारी ब्रह्मचर्याची ताकद, सामर्थ्य, हनुमंतरायाच्या ठिकाणी असणारी सेवेचं सामर्थ्य, नाही का, भगवान परमात्म्याची सेवेचं सामर्थ्य, हनुमंतरायांच्या ठिकाणी असणारी भक्ती हे आपल्याला विशेषत्वाने पाहायला सापडते. म्हणून हनुमानजीचा आदर्श आपल्या जीवनामध्ये यावा याकरता हनुमंतरायाचं मंदिर प्रत्येक गावामध्ये असतंच महाराज. आणि हनुमंतरायाचा उत्सव प्रत्येक गाववाल्याने केलाच पाहिजे. एक दिवस कवायना केलाच पाहिजे. कीर्तन करा नका करू, पण भजन तरी केलंच पाहिजे वा, नाही का, भजन करावं. का करावं? आमचे प्रातस्मरणीय वैकुंठवासी विठ्ठल महाराज घुले बाबा हे सांगायचे. तुम्ही नाव ऐकून असाल, संतांची पुण्यतिथी आणि देवाची जयंती आपण का करावी? तुम्ही आपल्याला सहज प्रश्न पडतो. ते बुवा म्हणायचे, बुवा आपण जर त्यांची जयंती नाही केली, हनुमंतरायाची किंवा संतांची पुण्यतिथी नाही केली तर त्यांचं बिघडत नाही. काय बिघडेल का त्यांचं? का करायची मग? आपलं बिघडू नये म्हणून करायची. आपलं जीवन सुरळीत चालावं, नाही का. आपली गाडी अचानक आपल्या गाडीचा ब्रेक तुटू नये आणि कुठंतरी जाणं आपली गाडी धडकू नये. गाडी म्हणजे ही गाडी, जीवनरूपी गाडी. याकरता आपण सतत संतांचं, देवाचं चिंतन केलं पाहिजे. एक दिवस का होईना आपण समस्त ग्रामस्थ मंडळी, बऱ्हाणपूरकर तथा पंचक्रोशीतील सर्व आमचे वारकरी संप्रदायातील माझ्यापेक्षा ज्येष्ठ श्रेष्ठ पितृतुल्य असणारे सर्व मंडळी या ठिकाणी एकत्रित येऊन थोडा उत्सव, थोडं चिंतन आपल्याला करायचं आहे. मला ज्ञात आहे की हे कीर्तन झाल्यानंतर तुम्हाला लगेच सप्ताह कीर्तन आहे, तुम्हाला कीर्तनाला जायचं आहे. त्यामुळे बरोबर 9 वाजता मी जय विठ्ठल करण्याचा प्रयत्न करणार आहे. विठ्ठला विठ्ठला. जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकोबाराय या अभंगामध्ये हनुमानजीचं वर्णन करून त्यांचं सामर्थ्य त्यांच्या लक्षामध्ये आल्यानंतर सामर्थ्याला प्रभावित होऊन जगद्गुरु तुकोबाराय हनुमंतरायाला साष्टांग दंडवत करतात. पहा, नाही का. तया माझे दंडवत हा शब्द मी या अभंगातला पकडलेला आहे. दंडवत, हनुमंतरायाला दंडवत करतात. जे तुकोबाराय कोणालाच मानत नाहीत, संत सोडून, बरं का. देवाला सुद्धा प्रसंगी मानत नाहीत तुकोबाराय. देव जर या बोटावरचा थुंका या बोटावर करू लागला तर तुकोबारायला सहन होत नाही. असं जीवन म्हणजे तुकोबाराय. थोडक्यामध्ये तुकाराम महाराजांचं जीवन असं आहे, तुकाराम महाराजांना खोटं सहन होत नाही. बघा, खोटं सहन होत नाही. बाकी संतांच्या ठिकाणी थोडीफार तडजोड दिसेल. ज्ञानोबारायांच्या ज्ञानेश्वरीचं अध्ययन आपण केलं, ज्ञानोबारायच्या गाथेचं अध्ययन केलं तर ज्ञानोबारायचं अंतकरण हे जरा मृदू आहे अंतकरण, नाही का. एखादं बाळक जर चुकलं तर चोंबाळतात ज्ञानोबाराय, पण तुकोबारायकडे हे चोंबाळणं ओंबाळणं नाही. तुकोबाराय एक घाव 2 तुकडे. विठाला विठाला. जगद्गुरु तुकोबाराय आणि पांडुरंग परमात्म्याचा संवाद आहे. भगवान श्री पांडुरंग परमात्मा तुकोबारायांना म्हणू लागले, हे कीर्तनकार बालाजी महाराज उगले आहेत, आळंदीतले आहेत, चांगलं कीर्तन करतात, ज्ञानेश्वरी पाठ आहे, अमुक आहे, तमुक आहे, यांना तुम्ही संत म्हणा. म्हणजे त्या काळात तुम्ही महाराज असतील ते प्रसिद्ध. तुकोबाराय बोलले, देवा हे महाराज आहेत, तू शिक्का मारलास, पण माझ्या दृष्टीने हे संत नाहीत. हे महाराज आहेत पण हे संत नाहीत. देवा देव म्हणल्यावर तुकोबाराय मी सांगतो ना, मी ब्रह्मांड चालक आहे, नाही का. गतीर भरता प्रभू साक्षी निवास शरणम सुरत, नाही का. प्रभव प्रलय स्थानम निदानम बीजमव्य. म्या बोलविल्या वेद बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राणहाळे जो जगात ते चालितात. परमात्म्याच्या सत्यवातून काहीच होत नाही ना महाराज. करणे का न करणे या आगवे तोची जाणे. विश्व चळत असे जेणे परमात्मेने. एका परमात्म्याच्या सत्तेशिवाय काहीच चालत नाही. आपण विनाकारण अहंकार घेतो. आपल्याला वाटतं मी नसेल तर कसं होईल. काहीच होत नाही महाराज. किती मेले देशाचे पंतप्रधान, किती गेले, देश सुरूच आहे, नाही का. आपले वाढ वडील गेले, आजा मेला, पंजा मेला, घर सुरूच आहे. व्यवहार बंद नसतो. परमार्थिक माणसाच्या कमीत कमी थोडं ध्यानात यायला पाहिजे. तुमच्या जाऊ दे पण आमच्यासारख्याच्या ध्यानात यायला पाहिजे. आपण नसलो म्हणजे गावचा सप्ताह बंद पडत नसतो. आम्ही भ्रमाने म्हणत असतो, नाही हो मी जर त्या गावात नाही गेलो तर सप्ताहच त्यांचा उठणार नाही. त्या अनेक महाराज असे वाटे लावले त्या गावाने. चालूच आहे महाराज, चालूच आहे. विठाला विठाला. देवाच्या सत्तेने सगळं चालतं, नाही का. ईश्वरीय शक्ती आहे ती. कोण
योग्य प्रमाण दिलं. काय मला तुम्ही जर असे प्रमाण दिले तर मी 4 तास कीर्तन करेन. हे सांगितलं तुम्ही पायजामेत येत म्हणून तुम्ही आळंदी करायला मागाडत होता. चालेल हे शरीर कोणाची असत कोण बोलविते नेहमी आपण प्रमाण हे म्हणतोच ना, तरी सुद्धा आपल्याला वाटतं माझ्याच सत्तेने चालले नाही ना. ईश्वरी शक्ती आहे, सामर्थ्य आहे, ब्रह्मांड नायक आहे. तुकोबारायला देव म्हणू लागला मी परमात्मा आहे, संपूर्ण विश्वाचा अधिष्ठान आहे. मी माझ्यापासून उत्पत्ती आहे, माझ्या स्थिती आहे आणि माझ्यामधील आहे. मी सत्ताधीश आहे. सत्ता धन्याची की जे मायबाप तो धनी आहे परमात्मा, त्याची सत्ता आहे. मी सत्ता आहे, मी धनी आहे, मी मालक आहे जगाचा. तुकोबारा बोललो तू जगाचा मालक असेल, माझा मालक नाही तू. कोणाला संत म्हणायचंय मला चांगलं कळतं, तू नाही सांगायचं याला संत म्हणा. तुकोबारा बोलले देवा, देव बोलू लागले देव आहे मी काही करू शकतो. तुकोबारा बोलतात करी स्थिती करे सुखे माझे देवा, नाही का. जे करायचे ते तू सुखाने कर, परी मी त्याशी मुखे न म्हणे संत. विठाला विठाला ज्या तत्वावर तुकोबारायचं जीवन आहे याचा अर्थ तुकोबाराय अहंकारी होते असं नाही. वास्तविक आता आपल्याला या प्रमाणाचा विचार केला तर अहंकार असल्यासारखा वाटतो, पण अजिबात अहंकार नाही. तुकोबारांना खोटं आवडत नाही. मग भोळेच भक्त कसे असू द्या, महाराजांना भोळे भक्त चालतात, पण जे दांभिक आहेत ना, दांभिक तुकोबाराच्या गाथेचं थोडं परिशीलन आपण अर्थाचं वाचन केलं तर आपल्या लक्षात येईल. तुकोबारा दांभिक पण आवडत नाही तुकोबारांना. एखाद्या वेळेस एखादी आपली सेवा चुकीची घडली नकळत अज्ञानपणात तर तुकोबारा बोलतात अज्ञानी. पण कळून एखादा दांभिकपणा दाखवत असेल तर तुकोबाराला चिड येते, तुकोबाराला चिड येते, राग येतो. तुकोबारा बोलतात का राग येऊ नये, बरोबर आहे ना, राग काय येऊ नये. व्यवहारामध्ये एखाद्या व्यवहार जर एखाद्याचा चुकत असेल पुन्हा पुन्हा आपल्या समोर एखादा माणूस, अनेक प्रकारचे महाराज चरित्र आपल्याला बघायला मिळतात जगामध्ये. एखादा जर महाराज खोटा व्यवहार करत असेल, अनितीने वागत असेल, अधर्माने वागत असेल तर राग कोणाला येणार नाही का, राग येणार नाही का कोणाला राग येऊ शकतो. तुकोबारा बोलतात नाही यावा तो कैसा राग खोट्या मग देखुनी देवा, राग का येऊ नये खोटी देखुनी राग का न यावा. एखादा मुलगा बापाला जर मारत असेल आणि गावातले माणसं सगळे सरपंच इथले ना उपसरपंच सदस्य किंवा भावकी नुसती बघत असेल, बघण्यामध्ये काय महाराज सामर्थ्य का त्यांचं, लगेच धरलं पाहिजे. अरे तुझा बाप आहे, चुकला असेल म्हाताऱ्याचं, पण बापाला पोराने मारणं हे योग्य नाहीये, कारण खोटं नाही का, व्यवहार आहे तो, व्यवहार नाही. तुकोबारांना चिड येते. तुकोबारा कोणालाच मानत नाहीत. तुकोबारा मानतात ते फक्त साधूला, संतांना मानतात, ओरिजिनल वारकऱ्याला मानतात. विठाला जे तुकोबारा कोणाच्याच दर्शन घेत नाहीत, सामान्य माणसाचं कोणाच्याही पायावर चरणावर जे तुकोबारा डोकं ठेवत नाहीत. वास्तविक आता देव म्हणून सगळ्याला नमस्कार करतात तुकोबारा, नाही का. भक्तीचा उपदेश करत असताना तुकोबारा सगळ्यांना म्हणतात लागून या पाया तो तुम्हाला खरे टाळी मुखी नाम बोला, नाही का. मुखाने नामचिंतन करा. ज्यावेळेस कीर्तनात कंबर बांधून तुकाराम महाराज उभे आहेत त्यावेळेस सगळ्यांच्या पाया पडतात बरं का. त्यामध्ये अनधिकारी आहेत, कुणी तुकोबारांच्या वयापेक्षा कुणी लहान आहेत, कुणी वृद्ध आहेत, काहीच्या गळ्यात माळा सुद्धा नाहीत, त्यांना सुद्धा तुकोबारा बोलतात लागून या पाया, तुमच्या पाया पडतो बरं का. हे शरीर अत्यंत दुर्लभ आहे, तुम्हाला मिळालंय. भगवंताच्या नामस्मरणामध्ये तुमचा जेवढा काळ जाईल तेवढा काळ घाला, नाही का. काळ सारावा चिंतने एकांतवासी गंगा स्नाने, देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या. तुकाराम महाराज हे सांगत असताना आपले पाय धरतात, आपल्या पायावर डोकं ठेवतात. पण ज्या वेळेस तुकोबाराय शहानिशा करत असताना तुकोबारायच्या समोर एखादा अनधिकारी आला, साधू म्हणून मिरवू लागला, दांभिकपणा दाखवू लागला आणि देव जरी म्हटला यांच्या पाया पडा, तर देवाला प्रसंगी तुकोबाराय बोलतात मी याच्या नाही पाया पडणार. का पाया पडू, मी सामान्य माणसाचा पाया पडेल, पण हा संत म्हणून तुम्ही जर पाया पडा असं म्हणत असताल तर मी याच्या पाया पडणार नाही, याच्या चरणावरती मी डोकं ठेवणार नाही. विठाला विठाला सगळ्या भूतमात्राला मी नमस्कार करील, नाही का. वंदिन मी तुझी रूपे, नाही का, काय प्रमाणे विठाला विठाला ही तुझीच ही रूपे, वंदिन मी, नाही का, सगळी तुझी रूप म्हणून मी त्या सर्व भूतमात्राच्या ठिकाणी नमस्कार करील. ज्ञानोबारायची होई जे जे भेटे भूत ते मानिजे भगवंत, हा भक्तियोग निश्चित माझा जाण माझा. सगळ्यांच्या शरीरामध्ये तुझं अस्तित्व आहे, या दृष्टीने देव म्हणून मी सगळ्याच्या पाया पडेल. लक्षात येते ना, देव म्हणून पाया पडणं वेगळं आहे. आपण सकाळी सकाळी जे आपल्या महाराष्ट्रामध्ये राम राम म्हणण्याची पद्धत आहे, गावामधला एखादा पहिला माणूस भेटला किंवा नवीन एखादा पाहुणा आला
तर आपण पद्धत आहे आपली, पहिले 2 हात जोडून आपण असं मस्तक खाली करतो आणि राम राम म्हणण्याची पद्धत आहे. दोनदा राम राम का राम राम दोनदा? कारण तुमच्या हृदयामध्ये एक तत्व आहे, त्याचं नाव आहे राम, आणि माझ्या हृदयामध्ये तेच तत्व आहे, त्याचंही नाव राम आहे. म्हणून त्याही रामाला नमस्कार आणि याही रामाला नमस्कार, म्हणून दोनदाच राम राम आहे, 3दा नाही. आपली पद्धत, याला शास्त्र आहे, राम राम म्हणण्याची पद्धत आहे. आपण पाया पडतो त्या व्यक्तीच्या नाही, त्याच्या हृदयात असणारं जे एरवी सर्वांच्या हृदयदिशी मी अमुका आहे आईशी, जे बुद्धिस्फुरे अहर्निशी, ते वस्तुगामी, वस्तू म्हणजे परमात्मा, परमात्मा, तैसा हृदयामध्ये मी राम, या रामाला नमस्कार आहे. या शरीररूपी रामाला नाही, रामभाऊला नाही, शरीररूपी रामभाऊला नाही, तर अंतःकरणात असणारा जो राम आहे, आत्मा राम आहे, अवाप्त काम असणारा तो परमात्मा, त्याला नमस्कार आहे. तुकोबाराय बोलतात, देव म्हणून मी सर्वांच्या पाया पडेल, पण एखादा संत म्हणून जर मला दांभिकपणा दाखवत असेल जगामध्ये, तुकोबाराय बोलतात मी त्याच्या पाया पडणार नाही. असा तुकोबारायचं जीवन म्हणजे बाणेदार जीवन. महाराज, बाणेदार जीवन. माणसाच्या जीवनामध्ये अहंकार वेगळा आणि बाणेदारपणा वेगळा. आपण आपला बाणेदारपणा जपला पाहिजे, नाही का? नम्रही असलं पाहिजे, पण बाणेदारपणा. आमचे उदयभाऊ म्हणायचे महाराज, ते म्हणायचे, बा परमार्थ करणाऱ्या माणसाने दुसऱ्या पुढे हंजी करू नये, नाही का? बाणेदार परमार्थ असावा आपला, नाही का? अहंकारी नसावं, पण आपलं जीवन हे महाराज स्वाभिमानी असावं. विठाला विठाला. जे तुकोबाराय कोणाच्याही पाया पडत नाहीत, पण त्या तुकोबारायांच्या समोर ज्यावेळेस शांती ब्रह्मनाथ महाराज येतात, त्या तुकोबारायांच्या समोर ज्यावेळेस विश्वमाऊली ज्ञानोबाराय येतात, मग मात्र तुकोबाराय अतिशय नम्र होतात, नाही का? अतिशय नम्र होतात. कितीतरी प्रसंग आहेत माऊलींच्या आणि तुकोबारायांच्या जीवनातील, एवढे प्रसंग आहेत की तुकोबारायांकडे माऊलींनी असे अनेक धरणीकरी पाठवण्याचे इतिहास आहे, चरित्र आहेत. की ज्ञानोबाराय समाधीला बसल्यानंतर, समाधीस्थ झाल्यानंतर, ज्ञानोबारायवर माझ्यावर माऊलींनी प्रसन्न होऊन माझ्यावर कृपा करावी, मला ज्ञान द्यावं, मला धन द्यावं, असे किती, माझा रोग जावा, असे कितीतरी प्रसंग आहेत. आणि तो धरणेकरी तुकोबारायांकडे गेल्यानंतर तुकोबारायांनी त्यांनी सांगावं तुकोबारायला की माऊलींनी मला तुमच्याकडे पाठवलेलं आहे, माऊलींनी माझ्याकडे पाठवलं असं ऐकल्याबरोबर तुकोबारायांनी ताडकीने उठावं आणि ज्ञानोबारायांनी ज्या धरणेकड्याला पाठवलंय त्याला साष्टांग प्रणिपात करावा. विठाला विठाला. आणि हात जोडून म्हणावं, ज्ञानोबारायांनी माझ्याकडे पाठवलं, माऊलीने पाठवलं, माऊलीने आमची आठवण केली. जगाने आठवण करावी न करावी यात काही विशेष नाही. जग आठवण केले काय नाही केले काय, त्यांनी आठवण केली, आपण मोठे होत नाही. त्यांनी आपली आठवण नाही केली जगातल्या संसारातल्या माणसांनी, आपलं जीवन काही पतित होत नाही. पण ज्यावेळेस संत आपली आठवण करतात, देव आपली आठवण करतो, आपला परमार्थ सफल झाल्याशिवाय. जगाला आवडेल असा परमार्थ करण्यापेक्षा ज्ञानोबाराय तुकोबारायांना आवडेल असा आपला परमार्थ असावा. अरे देवाने स्मरण केलं आपलं, संतांनी आठवण केली, याच्यापेक्षा काय पाहिजे? आणखी काहीच नाही. जग तर कोणाची आठवण करतं, जग कोणालाही मानतं, कोणालाही मला नावं ठेवतं. तुकोबाराय बोलतात, ज्ञानोबारायाने माझी आठवण केली आणि तुम्हाला माझ्याकडे पाठवलं. मी सामान्य आहे, ज्ञानोबारायांच्या पायाची वाहन आहे मी, वाहन, नाही का? वाहन म्हणजे चप्पल आहे. आणि ज्ञानोबारायचं जीवन म्हणजे सामर्थ्य नाही. मी पामर आहे, माझं पामर आहे, पाय थोरपण पायीचे वाहन, पायी पायीचे वाहन, पायी पायीचे वाहन, पायी
कमी नाही ज्ञानोबरायाकडे. ज्ञानोबराय म्हणजे तैशी दशीची वाट न पाहता वैशीची गावा न येता बाळपणीच सर्वज्ञता वरिता याते ती शुद्ध प्रज्ञेची नळावे. मनची सारस्वत तुम्ही रेड्याच्या डोक्यावर हात ठेवला तर रेडा वेद बोलतो, भिंत चालते नाही का, मेलेलं बालक उठतं. सच्चिदानंद बाबा मेले त्यांना उठवून ज्ञानेश्वरी लिहून घेतली, हे सामर्थ्य माऊलीचं. पण माझ्याकडे पाठवलं या अर्थी ज्ञानोबरायची माझ्या कृपा. दंडवत घालतात ज्ञानोबराय समजून त्या धरणे करेल. जे तुकोबाराय कोणालाच म्हणत नाही ते तुकोबाराय ज्ञानेश्वर महाराजांनी पाठवलेला जो धरणेकडी त्याच्या पाया पडतात, त्याला दंडवत घालतात. चला ज्ञानोबराच्या नंतरचा अवतार आहे शांती ब्रह्मनाथ बाबांचा. नाथ बाबा समोर ज्यावेळेस येतात त्यावेळेस नाथ बाबांच्या सुद्धा चरणावरती दंडवत करतात तुकोबाराय. शरण शरण एकनाथा पायी माथा ठेवला, तुमच्या पायावरती माझी डोई आहे. नका पाहू गुणदोष झालो दास पायाचा. तुकोबारायांच्या समोर ज्यावेळेस नाथ महाराज, ज्ञानेश्वर महाराज, नामदेव महाराज, सावता महाराज, गोरोबा काका हे सगळे संत येतात, ओरिजिनल संत येतात. ज्या संतांमध्ये महाराज अजिबात भेसळ नाही. अलीकडे बघितलं तर सगळ्यात भेसळ झालेली, सगळ्यात भेसळ झालेली. भेसळ नाही असा जगात एकही पदार्थ नाही, एकही वस्तू नाही, आहे का नाही. पण असं एक वस्तू आजही आहे की त्यांना म्हणतात संत जीवन, त्यांच्यात भेसळ नाही. आणि असे निर्भेळ जीवन असणारं संत जीवन ज्यावेळेस श्री तुकोबारायांच्या समोर येतं त्यावेळेस तुकोबाराय दोन हस्तक आणि एक मस्तक खाली करतात, नम्र होतात. आणि अनेक जीवनामध्ये भक्तीच्या प्रांतामध्ये ऐका, भक्तीच्या या माध्यमातून ज्यांचं जीवन भक्तीमध्ये श्रेष्ठ जीवन आहे, श्रेष्ठ ऐका, श्रेष्ठ. आणि त्या सगळ्या भक्तीमध्ये श्रवणम कीर्तनम विष्णु स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम. दास्य भक्ती ज्या महापुरुषांनी, ज्या भक्तांनी अत्यंत निकटतेने केली त्या भक्ताचं नाव आहे भक्तवर्य हनुमानजी. विठाला विठाला दास्यत्व भक्तीने हनुमंते पैके म्हणून भक्तीमध्ये दास्यत्व नावाची भक्ती केली. मालक होणं सोपं आहे बरं का, पण दास होणं फार अवघड आहे. आपण म्हणतो मी दास आहे, पण ज्याचा दास आहे त्याने आपल्याला जोपर्यंत दास म्हणून स्वीकारलेलं नसतं तोपर्यंत आपण दास होत नाही. दास होणं अवघड आहे. तसं मालक होणं सोपं आहे, लई सोपं आहे, काही लागत नाही. आपली प्रवृत्ती मालक होण्याकडे का दास होण्याकडे आहे? काय प्रवृत्ती आहे? खरं सांगा. माझ्या असं आपले कीर्तन म्हणजे आजचं खेळी मिळेल कीर्तन. माझ्यासह तुम्ही कीर्तन करू वाटतं का विना पहारा घेऊ वाटतो कीर्तन करायला? कीर्तन करणं म्हणजे मालक होणे आणि विना पहारा घेणं म्हणजे दास होणे. पण कीर्तनकारापेक्षा विना घेणाऱ्याला जास्त पुण्य, लक्षात ठेवा. जे विना पहारा करतात का खरा परमार्थ त्यांचाच आहे महाराज. पण विना पहारा घेणारे थोडी माळ असली पाहिजे गळ्यात, कसले नसले पाहिजे माणसात, नाही का. त्याच्याच गळ्यात विना देवा, ज्याच्या गळ्यात कमीत कमी माळ आहे, नका का हरिपाठ असे ना पाठ. पण काय काय ठिकाणी असे आदर दिसतात आम्हाला. हनुमंतराची जी गदा असते ना, विना तसा घेतात. माळ खालचा जो भोपळ्याचा भाग आहे तो वर असा आणि खाली दांडा असतो. आता विना धरण्याची ती पद्धत आहे का तशी? काही काही विना घेतात, खांद्यावर घेत असताना डाव्या खांद्यावरती घेतात विना. विना असा खांद्यावर घेत असताना उजव्या खांद्यावर घेतात. पद्धत आहे विण्याची. विना वाजवत असताना काय कायला सवय नसते, असा वाजवतात बोट, तारा तुटतील ना तसं वाजवल्यानंतर. विना असा वाजवला पाहिजे, अशी तार छेडली पाहिजे. आणि या बोटाने, तर्जनी बोटाने तार छेडली पाहिजे, पण त्या बोटाने नाही. पद्धती आहे. विना पहारा घेऊ वाटतो का कीर्तन करू वाटतं? गावामध्ये व्यवहारामध्ये तसंच आहे. सरपंच होऊ वाटतं का सामान्य ग्रामस्थ होऊ वाटतं? सरपंच होण्याकरता धडपडे, कीर्तनकार होण्याकरता धडपडे, मालक होण्याकरता धडपडे. प्रत्येकाला वाटतं मालक व्हावं. मालक होणं सोपं आहे. व्यवहार जरी सोपं वाटत नसलं तरी मालक होणं सोपं आहे. पण दास होणं, सेवक होणं अवघड आहे, लक्षात ठेवा. परमार्थामध्ये सुद्धा दास होणं फार अवघड आहे.
तुकोबाराय म्हणून तर मागणी केलेली महाराजांनी, उगाच नाहीये. तुकोबाराय बोलतात, मददास करी त्यांचा संत दासाच्या दासाचा, तुमची दासीचा दास करून ठेवा, आशीर्वाद द्यावा. त्या अर्थी तुकाराम महाराज मागणी करतात दास्यत्वाची. त्या अर्थी दास्यत्व हे सुलभ नाही, दुर्लभ आहे. कारण तीच गोष्ट, जी गोष्ट दुर्लभ असते, जी स्वसामर्थ्याने मिळत नाही, त्याच विषयी देवाकडे मागणी करावी लागते. ज्या अर्थी तुकाराम महाराज मागतात देवाला मददास करी त्यांचा, या अर्थी दास्यत्व अत्यंत कठीण आहे, सोपं नाहीये. दास्यत्व निकट, आणि ही दास्यत्व भक्ती हनुमंतरायाने अत्यंत तत्पर होऊन केली, अत्यंत तत्परतेने निकट हनुमंतीपै केली. आणि त्या दास्यत्वाच्या माध्यमातून महाराज देवाला अंकित केलं प्रभू रामचंद्रांना. म्हणून देखिले रामचरण, नुसतं देखिले नाही, भगवान श्री प्रभू रामचंद्र महाराज एवढे हनुमंतरायाच्या अंकित गेलेले होते. शेवटचा प्रसंग आहे रामायणामध्ये. सीतामातेची शुद्धी झाल्यानंतर, सीतामातेला अयोध्येमध्ये आणल्यानंतर सगळ्यांना, प्रत्येकाने जो जो पराक्रम केलेला आहे, त्यामध्ये सुग्रीव असतील, जांबवंजी असतील, वाली असेल, विविध प्रकारची वानरं असतील, प्रत्येकाला महाराज काही ना काही सन्मान केलेला आहे. पूर्वीपासून सन्मानाची पद्धत आहे, नाही का. आपल्या गावामध्ये पाहुणे आले, काही कार्यक्रम असेल, लग्न असेल, सप्ताह असेल, सन्मान केला पाहिजे, नाही का. टाळकऱ्याचा आपण सन्मान करतो, कीर्तनकाराचा सन्मान करतो, का सेवा केलेली आहे. सन्मान करण्याची पहिल्यापासून पद्धती आहे. रामप्रभूने सगळ्यांचा सन्मान केला, पण हनुमंतराय एका कोपऱ्यामध्ये बसले होते. हनुमंतरायाला रामायणातून काढलं तर रामायण काहीच नाही. तुम्ही बघा, रामायण म्हणजे रामायण वाटणारच नाही. जोपर्यंत रामायणात हनुमंतराय येत नाही, पार्थ येत नाही, तोपर्यंत मजा नाही, रंगदेवता नाही. नाथ महाराजांच्या भावार्थ रामायणात तसं आहे, आणि आपण टी व्हीवर जे रामायण पाहतो तेही तसंच आहे. बघा तुम्ही, हनुमंतराय जोपर्यंत येत नाहीत तोपर्यंत आनंद नाही. एवढं महाराज हनुमंतरायाचं वजन आहे, वजन, एवढा प्रभाव आहे. सगळ्यांना आनंद देणारी मूर्ती म्हणजे हनुमंतराय. हनुमंतरायाने जेवढी कामगिरी केली, जेवढी सेवा केली, तेवढी कोणीच केली नाही. सगळ्यांचा सन्मान केला. भरत जवळ आले, भरतजी रामप्रभूचे बंधू, आणि प्रभू रामचंद्राला म्हणू लागले, रामप्रभू सगळ्यांचा सन्मान केला, पण ज्याने सीताशुद्धी केली, सतयोजन असणारा समुद्र तो उल्लंघन केला, लंका जाळली, रावणाची दाढी जाळून टाकली, नाही का, आखिया मारी मारीला, जम्मूताळ योग्याचे आरतीमध्ये वर्णन आहे, एवढा पराक्रम केला. आणि शेवटी तुम्हा दोघाला खांद्यावरती घेऊन रामप्रभूला, नाही का, जो आले ना अयोध्येमध्ये, वेळ झाला तो थोडा, एवढा मोठा पराक्रम केला. ऐरावण महिरावण पाताळात घेऊन गेले होते, त्यांना मारलं, देवीची अवकाळा केली. किती बुद्धिमत्ताम वरिष्ठम. सगळ्यात मोठं काम कुणी केलं असेल तर हनुमंतरायाचं. आणि गावामध्ये सुद्धा असत आहे महाराज, गावोगावी आपण पाहतो, जो माणूस अत्यंत महाराज प्रामाणिकपणे काम करतो, सगळे लोक त्याला विसरतात. बरं, विसरतात. काय काय माणसाच्या लक्षात येतं, पण बहुतेक इमानदारीने काम करणारी व्यक्ती बाजूलाच असते, आणि ती व्यक्ती बी अशी असते, तिला मान नको असतो. आपण गावामध्ये आलो ना, गावाचं ऋण आहे आपल्यावर, आपल्याला सेवा करायची. रामप्रभूने एवढी सेवा केली, सगळ्याचा सन्मान केला, पण प्रभू तुमच्या लक्षात आलं नाही हनुमंताची तुम्हाला सत्कार करायचा, सन्मान करायचा. प्रभू रामचंद्र हसले. हसल्यानंतर भरत म्हणतात, का हसलात तुम्ही? काय नाही, विनाकारण हसलो. नाही, मोठी माणसं विनाकारण हसत नसतात, काहीतरी कारण असलं पाहिजे. विनाकारण हसणारी माणसं कधीच मोठे होत नाहीत. काहीतरी कारण असलं तर आपल्याला हसू आलं पाहिजे. तुम्ही विनाकारण हसणार नाहीत. मला हसू आलं भरता तुझ्या बोलण्याचं. भरत, तू म्हणतोस की हनुमंतरायाचा सत्कार का केला नाही, सन्मान का केला नाही, तुम्ही विसरले की काय? मी कसा विसरेल त्याला? हनुमंतरायाला मी विसरू शकत नाही. भगवान संतांना कधीच, भगवंताला देवा संताचं कधीच विस्मरण होत नाही. का विस्मरण होत नाही? त्याचं कारण आहे, संतांना देवाचं कधी विस्मरण होत नाही. दोघांची अनन्यता आहे. संत देवाला कधी विसरत नाहीत, म्हणून देव सुद्धा संताला कधी विसरत नाही, विस्मृतीच होत नाही. हनुमंताचं स्मरण आहे मला. हनुमंतरायाची सेवा कोणाचीच नाहीये, मग का सत्कार करत नाही तुम्ही, का सन्मान केला नाही? भरता, हनुमंतरायाचा सन्मान करण्याकरता त्याचा काय सन्मान कशाने करू मलाच समजत नाही. ब्रह्मांडाचा मालक आहे, त्या मालकाला प्रश्न पडावा, याला द्यावं काय? काय द्यावे त्याशी, जसं बावे उतराई ठेवे 10 पायी जीव थोडा. भरता, अरे हनुमंतरायाचे एवढे उपकार आहेत, माझा जीव जरी हनुमंतरायाच्या चरणावर समर्पित केला तरी त्या हनुमंताच्या उपकारातून मी उत्तीर्ण होऊ शकत नाही. राम बोलतात, एवढे उपकार आहेत, त्याला काय द्यावं काही समजत नाही.
रामप्रभूने असं म्हणावं महाराज, हनुमंतरायाचा सन्मान करण्याकरता माझा जीव जरी हनुमंताच्या चरणावर समर्पित केला तरी हनुमंतरायाच्या उपकारातून मी उत्तीर्ण होऊ शकत नाही. एक जीव दिला, पंचप्राण आहेत, एक प्राण समर्पित केला तर फक्त एकाच उपकारातून हनुमंतरायाचे मी उत्तीर्ण होईल. एवढे अगाध आणि अनंत उपकार आहेत हनुमंतरायाचे. विठाला विठाला. मोठा पराक्रम केला हनुमंताने. म्हणून हनुमंतरायांनी जी भक्ती केली त्या दास्यत्व भक्तीने भगवान प्रभू रामचंद्राच्या मनात आल्याबरोबर हनुमंतराय तिथे हजर उपस्थित राहायचे. काय प्रभू, काय आज्ञा आहे. किती दास्यत्व निकट केला असेल. आणि असा हनुमंतरायाने दास्यत्व केल्यामुळे, दास्यत्व भक्ती केल्यामुळे त्या भक्तीला तुकोबाराय भाळून, त्या सेवेला तुकोबाराय भुलून भक्ती कशी करावी याकरता हनुमंतरायालाच प्रश्न विचारता. शरण शरणाजी हनुमंता, तुम्हा आलो रामदूता, काय भक्तीच्या त्या वाटा, मज दावाव्या सुभटा, सुभटा नाम बलाढ्य योद्ध्या. हे हनुमंतराय, तुम्ही भक्ती केलेली आहे, आम्हाला भक्तीच करायची आहे. आम्हाला योग साधना करायची नाही, आम्हाला तप करायचं नाही, आम्हाला कुठं अरण्यात जायचं नाही, कुठं जायचं नाही. आम्ही कलियुगामध्ये भक्तीच करण्याकरता आणि भक्तीचा प्रसार करण्याकरता आलोय. आम्हाला भक्तीचा प्रचार करायचा आहे, प्रसार करायचा आहे कीर्तनाच्या माध्यमातून. पण त्या अगोदर त्या भक्तीचा आम्हाला अनुभव घ्यायचा आहे. कारण तुका म्हणे चाकून सांगे माझा अनुभव आहे अंगे. जोपर्यंत आपण भक्तीचा आनंद घेत नाही तोपर्यंत कीर्तन करून काही उपयोग नाही. हे पोपटपंची कोरडं बोलणं आहे आमचं. आपण ज्या वेळेस भक्तीचा आनंद घेऊ, परमार्थाचा आनंद घेऊ, त्यावेळेस जे बोलणं असतं ते ओलावा असतो त्या बोलण्याला, आणि त्या बोलण्याचा प्रभाव समाजावर पडत असतो. आमचा प्रभाव का पडत नाही? विहिरीतच नाही तर पोऱ्यात येईल कसं? म्हणून तुकोबाराय बोलले, मला भक्तीचा आनंद घ्यायचा आहे, भक्तीचा अनुभव घ्यायचा आहे, आणि अनुभव घेऊन त्या भक्तीचा प्रसार करायचा आहे नंतर. म्हणून हनुमंतराय, आम्ही भक्ती करत असताना ती भक्ती चुकू नये. तुम्ही भक्तीच्या माध्यमातून देवापर्यंत गेलेला आहात. तुम्ही भक्तामध्ये शिरोमणी आहात, शिरोमणी आहात. जसं शिरोमणी महादेव म्हटलेलं आहे सगळ्या वैष्णवामध्ये, शिरोमणी. आणि त्या महादेवाचा अवतार म्हणजे तुका म्हणे रुद्रा, आपण अवतार आहात. अंजनीची कुमारा, तुम्हाला भक्तीची वाट माहिती आहे, म्हणून भक्तीचं मार्गदर्शन आम्हाला करा. शरण गेले तुकोबाराय, शरण गेले हनुमंतरायाला. आणि शरण गेल्यानंतर त्यांच्या चरणावरती साष्टांग प्रणिपात करून हनुमंतरायाला बोलतात, आम्हाला भक्ती सांगा. तुम्ही भक्तीमध्ये फार मोठे आहात, श्रेष्ठ आहात, आणि भक्ती करत असताना तुमचं जीवन एवढं उच्चतम स्थितीला पोहोचलेलं आहे. त्या भक्तीच्या माध्यमातून, सेवेच्या माध्यमातून तुमच्यावर विकार चाल करत नाही. कोणताच विकार. भक्ती करत असताना, परमार्थ करत असताना परमार्थिक माणसाला मागं ओढणारे, मागं खेचणारे काही शत्रू आहेत. भजन करणाऱ्या माणसाला भजन न करू देणारे, भजन करत असताना भजनापासून, भक्तीपासून लांब ढकलणारे, देवाकडे एखादा साधक चालला तर त्याच्या पायाला खिचून खाली ओढणारे शत्रू आहेत. शत्रू, आणि ते बाहेरचे नाहीत, ते आतमध्ये ते बसलेल्या. माझ्या, तुमच्या सगळ्याच्या, तुमच्या आहेत का नाही मला माहिती, पण माझ्या निश्चित आहेत. कोणते शत्रू आहेत? कामयेश, क्रोधयेश, रजोगुण समुद्भव हा महाशनो महापापमा विद्येन विहवैरिणम. काम नावाचा शत्रू आहे, क्रोध नावाचा शत्रू आहे, लोभ नावाचा शत्रू. हे तिघजण आहेत, तसे 6 आहेत, पण हे तिघजण प्रामुख्याने घेतलेले. हे सामान्य नाहीत, यांच्यावर बोलणं सोपं आहे अभ्यास करून, पण प्रत्यक्ष प्रसंग जर आला तर पळता भुई थोडी होती. मोठमोठ्या न्यायाने माती मोल केलेले जीवन मोठमोठ्याचं. आणि हनुमानजी, आता असे शत्रू तुमच्या जीवनामध्ये आम्हाला दिसत नाही. तुकोबारायचं बोलणं आहे, संवाद साधता तुकोबाराय हनुमंतराय बरोबर. तुमच्या जीवनामध्ये आम्हाला काम दिसत नाही, तुमच्या जीवनामध्ये आम्हाला क्रोध दिसत नाही, तुमच्या जीवनामध्ये आम्हाला लोभ दिसत नाही. आणि ज्या माणसाच्या, ज्या परमार्थिक व्यक्तीच्या जीवनामध्ये काम, क्रोध, लोभ नाहीत, त्या परमार्थिक जीवाचं जीवन, माणसाचं जीवन हे पवित्र असतं, मला शुद्ध जीवन असतं. शुद्ध, ज्याच्या मनाला कामही स्पर्श करू शकत नाही, क्रोधही स्पर्श करू शकत नाही, लोभही स्पर्श करू शकत नाही, ते जीवन म्हणजे देव जीवन. दुसरीकडे देव बघायचाच नाही, डोळे झाकून देव म्हणून त्याचं दर्शन घ्या, असं जीवन परमार्थामध्ये शोभनीय जीवन हनुमंतरायाचं. म्हणून प्रत्येक गावामध्ये हनुमंतरायाची मूर्ती का? हनुमंतराय सांगतात, बघा, तुम्हाला संपूर्ण विश्वावर विजय मिळवायचा असेल तर कामाला जिंका पाहिजे. काम म्हणजे अशा विकारातला काम घ्या, इच्छेला जिंका. हनुमंतराय आपल्याला प्रेरणा देतात गावातल्या प्रत्येक तरुणाला, तुम्हाला जगावर सत्ता गाजवायची असेल तर क्रोधाला जिंका. क्रोधी माणूस जगावर सत्ता गाजवू शकत नाही. तुम्हाला संपूर्ण जगामध्ये प्रसिद्ध व्हायचं असेल तर लोभाला जिंका.
लोभ नसला पाहिजे. आणि परमार्थामध्ये तर हे फार मोठे शत्रू आहेत. हनुमंतराय, हे हनुमानजी, तुम्ही कामाला क्रोधाला जिंकलेले नवे नवे, तुम्ही त्याला बेडी घातलेली आहे, तुम्ही त्याला बंदी घालण्यात घातलेलं आहे. आणि कामाला जिंकल्यामुळे आता तुमच्यावर काळाचाही प्रभाव चालत नाही. अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये तुकोबारायांची सेवा करतो, ज्या तुकोबारायांची पूजा करतो, जया पूजिले आदरे पांडुरंगे, विमानस्थ केले प्रयाण प्रसंगे, देव तुकोबारायांचे चरण धोतो. देव सामान्य कोणी माणूस नाही, ते तुकोबाराय दंडवत करतात. कोणाला? हनुमंतराय. दया माझे दंडवत. तुकोबाराय काय सामान्य जीवन आहे का महाराजांचं? का तुम्ही त्यांच्या चरणावरती नतमस्तक होता तुकोबाराय, जे तुम्ही कोणालाच मानायला तयार नाही, पण आज मात्र तुम्ही तया माझे दंडवत म्हणता. हनुमंतरायाच्या ठिकाणी तुम्हाला असं काय दिसलं? तुकोबाराय सांगता, हनुमंतरायाच्या जीवनामध्ये आम्हाला एक महत्वाचा मुद्दा दिसला, महत्वाचा पॉइंट दिसला. काय? त्यांनी कामाला जिंकलेला आहे. जगामध्ये ज्यांनी ज्यांनी कामाला जिंकलं, तुकोबाराय त्याच्या चरणावर आजही डोकं ठेवतात, आजही. म्हणून परमार्थ करणाऱ्या आमच्यासारख्या साधकाला तुकोबाराय गात्यातून नेहमी सांगतो, तुम्ही कामाला जिंका, पाहिजे कामाला जिंका. काम या शब्दाचा अर्थ थोडं ठोक बघा. काम या शब्दाचा अर्थ, दोन अर्थ होतात काम या शब्दाचे. एक विकारातला काम आहे, आणि दुसरा काम या शब्दाचा अर्थ इच्छा होते. इच्छा होते. इकडं लक्ष द्या. माईक बंद करायचा आणि लावून घ्यायचं. माईक बंद करायचं आणि पुन्हा हारायचं. इकडे लक्ष द्या. काम शब्दाचे दोन अर्थ आहेत. एक आहे विकारातला काम आणि दुसरा आहे इच्छेचा काम. हनुमंतरायाने विकारातला काम जिंकला, प्रश्नच नाही. हनुमंतरायाचं जीवन हे ब्रह्मचारी आहे, नैष्ठिक ब्रह्मचारी आहे. ठोक आणखी ठोक. हनुमंतराय जे जन्माला आले, अंजनी मातेच्या उदरातून जे बाहेर आले, हनुमंतराय हे महाराज स्वतंत्र पिंडाचे, स्वतंत्र. आपल्याला सर्व कथा माहिती आहे, काय जास्त लांबून मला वेळ पण नाही तेवढा. बाकी सगळे राम, लक्ष्मण, हनुमान, भरत, शत्रुघ्न हे अर्ध्या पिंडाचे, पण हनुमंतराय हे पूर्ण पिंडाचे. काही काहीच्या हातावर पिंड दिला, नंतर काही काहीने खाल्ला नाही.
का खाल्ला नाही, मी एवढी सुंदर आहे, राजाची आवडते आणि शेवटी मला प्रसाद दिला, पिंड दिला म्हणून रुसल्या काही माता. आणि रुसल्यामुळे पिंड घारीने झडपिला. घार आली, ती घार कोण होती? स्वर्गातली एक देवांगना होती, सुवरच्या नावाची देवांगना. ती घार आली, घारीने हातातला पिंड घेतला आणि तसाच तो अंजनी माता ऋषीमुख पर्वतावर तप करत होती. तप करत असताना भगवान शंकरांनी सांगितले, मी प्रत्यक्ष तुझ्या उदरी येणार आहे, हात असं पसरून बस, तुला प्रसाद मिळेल. वायुदेव येतील, प्रसाद देतील आणि प्रसाद हातात पडल्याबरोबर सेवन करा. आणि आजचा तो प्रसंग आहे नाही का. आज हनुमंतराय जन्माला आले, सेवन केला. सेवन केल्यानंतर 9 महिने 90 दिवस झाल्यानंतर प्रत्यक्ष साक्षात भगवान महादेव आईसाहेबांच्या उदरामध्ये प्रगट झाले हनुमंतरायाच्या रूपाने. आणि आजचा दिवस आहे, आज जन्माला आले. जन्माला आल्याबरोबर येत असताना मातेला, आईला सुद्धा महाराज हनुमंतरायाच्या लग्न अवस्थेचं दर्शन नाही, गुप्तांगाचं दर्शन आईला सुद्धा नाही. सुवर्ण कौपिल घालूनच महाराज जन्माला आले हनुमंतराय. नैष्टिक ब्रह्मचर्यवर जर्यत्व म्हणून विकार नावाचा काम प्रश्नच नाही हनुमंतरायाला नाही, विकार नावाचं काम नाही. आणि दुसरा महत्वाचा काम ज्याला म्हणतात, आपल्या सगळ्यांना जी इच्छा काम आहे त्याला इच्छा म्हणतात. इदम मे स्यात् पंचदशीकरे सांगतात, इदम मे स्यात् इदम मे स्यात् दितिच्छा काम शब्दिता. असा काम प्रत्येकाला आहे. काम म्हणजे इच्छा. इच्छा आपण जे जन्माला आलो सगळे, त्याला महत्वाचं कारण काय? इच्छा. म्हणजे काम. आपल्याला काम नसता, इच्छा नसती तर आपण जन्माला आलो नसतो. आता मी इथं आलो, मला फोन केला आणि माझ्या मनामध्ये इच्छा निर्माण झाली म्हणून मी इथं कीर्तन करणार. इच्छेमुळे सगळं होतं महाराज, इच्छामुळे. इच्छेमुळे ज्ञानोबरायांनी 7व्या अध्यायामध्ये इच्छेचं फार गोड व्याख्यान केलेले. सगळा व्यवहार या प्रपंचाचा पसारा विस्तार जो झालेला आहे तो इच्छेमुळे झालेला आहे. ती इच्छा जर कुमारी अवस्थेमध्ये आली, तिथे इच्छा ही कुमारी झाली, मग ते कामाच्या तारुण्य आली. त्या दोघीशी मांडली वराडिक, त्या दोघास्तव जन्माला ऐसा द्वंद्व मोह झाला. इच्छा नावाची जी एक वृत्ती आहे ती जर कुमारी झाली, काम नावाच्या तारुण्यात येते. म्हणजे इच्छा जर प्रबलतेने अशी मला हे मिळालंच पाहिजे, त्याच वृत्तीला काम म्हणतात. हे मला मिळावं याला इच्छा म्हणतात. आणि मला हे मिळालंच पाहिजे त्यालाच तेव्हा काम असं म्हणतात. असं हे मला मिळालंच पाहिजे असे ज्यावेळेस ती वृत्ती अशी आकार धारण करते त्यावेळेस ती तारुण्यात येते, तरुण वयात येते. आणि तरुण वयात आल्याबरोबर मग तिचं लग्न होतं द्वंद्व मोहाबरोबर. मग तिथं मग काय जन्माला येतं? तर या दोघास्तव जन्माला ऐसा द्वंद्व मोह झाला, मोह निर्माण होतो. मला कामाचा असा इच्छेचं थोडंफार काही नाही का, तुम्ही ऐकणारे मंडळी म्हणून थोडंसं चिंतन सांगण्याचा प्रयत्न करतो. इच्छा अशी आहे, इच्छा पूर्ण झाली, पूर्ण झाल्यानंतर इच्छेच्या पूर्ततेत लोभाचा जन्म आहे, लोभ वाढतो. इच्छा जर अपूर्ण राहिली तर त्याच्यातून क्रोधाचा जन्म आहे. बघा तुम्ही थोडं बारकाईने चिंतन करा. आपल्याला एखादा हवी वस्तू हवी आहे वस्तू आणि ती जर मिळाली नाही, प्रयत्न करून तर माणसाला क्रोध येतो का नाही? एवढे प्रयत्न करू नये मला ना मिळावं, एवढं मिळू नये, एवढा रात्रीचा दिवस केला, एवढा प्रचार केला, लोकांनी अजिबात माझ्याकडे लक्ष दिलं नाही, मी निवडून येऊ नये, क्रोध येतो का नाही? इच्छेच करता जर आपण प्रयत्न केला, इच्छा जर पूर्ण झाली नाही तर क्रोधाची निर्मिती. आता लोभाची निर्मिती बघा. सगळ्या गावकऱ्यांनी निवडून दिलं, सरपंच पदावर बसवलं, इथलं सांगत नाही नाही तर तुम्ही म्हणता महाराज तुम्ही तर आमच्यातच शिरले. बरं तुमचं सोडून आमच्यावर घेऊ जाऊया. तुम्ही आम्हाला बोलवलं 1 वर्ष कीर्तन करण्याकरता बोलवलं, तर माझ्यासारख्या कीर्तनकारांनी कीर्तन चांगलं झाल्यानंतर तुम्ही आम्हाला दक्षिणा चांगली दिली, पुढच्या वर्षाचा लोभ निर्माण होतो. पुढचा लोभ निर्माण झाला नाही पाहिजे. आता दिलंय ना आपल्याला निवडून किंवा दिलंय ना कीर्तन, भरपूर कीर्तनकार आहेत, करू द्या ना दुसऱ्याला बी. भरपूर गावातले माणसं काम करणारे, 5 वर्ष तुला दिलं ना तू बसून नाही, पण लोभ निर्माण होतो. पुढचे 5 वर्ष तुझं मला इच्छा पूर्ण झाल्यानंतर त्या इच्छेच्या पूर्णतेत लोभाचा जन्म आहे. इच्छा अपूर्ण राहिली तर त्या इच्छेच्या अपूर्णतेत क्रोधाचा जन्म आहे. विठाला विठाला जीवाला दुःख देणारी इच्छा आहे. इच्छाच दुःख देते मला. त्या इच्छेमध्ये इच्छा म्हणा 2 प्रकार आहेत. एक अशुभ इच्छा आणि दुसरी शुभ इच्छा. शुभ इच्छा माणसाला जीवाला तारून नेणारी, जीवाचं कल्याण करणारी, पण अशुभ इच्छा मात्र जीवाला अधोगतीला लावणारी आहे. पण इच्छा ही वाईटच कोणती असू द्या, तुम्हाला चांगली गती देणारी इच्छाच आहे आणि वाईट गती देणारी इच्छाच आहे. आणि आपल्याला जन्म मरणाच्या पलीकडे जायचे, आपल्याला जन्म मरणाच्या आतीत जायचंय. नको बाबा,
किती जन्म झाला फेरा, गणित नाही गेला तारा, पडितो आवर्ती भोवरा, ओळचा थोर माया झाली. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम यह संसार आहे. आपल्याला जन्म मरणाच्या पलीकडे जायचंय, आणि पलीकडे जायचे असेल तर इच्छा नसली पाहिजे. आणि अशी इच्छा ज्याच्या अंतःकरणात नाही त्यांना संत म्हणतात. काम नाही काम नाही शरण जातात, ज्या हनुमंतरायाच्या पायावरती चरणावरती डोकं ठेवतात, ज्यांचं वर्णन करतात. तुकोबारांना विचारलंय काय अपेक्षा आहे का? तुकोबारा बोलतात अजिबात नाही देवा, काम नाही काम नाही. झालो पाये रिकामा, दोन काम शब्द ठेवलेले आहेत. विकारात्मक कामही नाही आणि संसाराची यलोकापासून परलोकापासून कोणत्या पदार्थाची इच्छाही नाही. काम नाही, दोन्ही काम नाहीत महाराज. इच्छा दुःख देणारी, लक्षात ठेवा. म्हणून आपलं जीवन, आपल्या मानवी जीवनामध्ये आपल्याला आनंद मिळावा असं वाटत असेल तर एकच करायचं, जास्त अपेक्षा करायची नाही. आपण अल्पसंतुष्टी असायची. संसारामध्ये आपण इच्छा वाढवल्या की निश्चित त्याचं फळ आहे दुःख. महाराज, दुःख भोगावंच लागतं. आणि जोपर्यंत आपण त्या इच्छेला जिंकत नाही, इच्छा आपल्या अंतःकरणातली बाहेर काढत नाहीत, तोपर्यंत आपण परमार्थामध्ये आपलं जीवन परिपूर्ण होत नाही. परमार्थ करण्याच्या लायकीचं राहत नाही आपण तोपर्यंत. परमार्थ करण्याच्या योग्यतेचा तोच माणूस आहे ज्याची इच्छा अंतःकरणात इच्छा नाही, कशीच इच्छा नाही, कशाचीच इच्छा नाही. तुकोबाराय वर्णन करत असताना हनुमंतरायाचं वर्णन करतात. त्याचं कारण आहे त्याच्या अंतःकरणामध्ये हनुमंतरायाचं काम नाही का, काम नाही. त्यांनी बंदीखान्यामध्ये घातलेले काम. तुकोबारायांचं तेच वर्णन आहे. तुकोबाराय बोलतात काम क्रोध बंदीखाने, तुका म्हणे दिले दोन्ही, इंद्रियाचे धनी आम्ही झालो दोषाने. काम आणि क्रोध यांना बंदीखान्यात घातले, त्यांचं कारण आमचे गुरु हनुमंतराय आहे. आमच्या गुरुने कामाला महाराज बेड्या ठोकलेल्या आहेत, बंदीखान्यात घातलेले. आणि ज्याने कामावर विजय मिळवला तोच काळावर विजय मिळवू शकतो. विठाला विठाला. हनुमंतरायाने कामावर विजय मिळवला, कामावर, इच्छेवर, विकाररूपी कामावर. ज्ञानोबा बोलतात त्याप्रमाणे जन्मतेनी प्रसंगे स्त्री देह शिवणे अंगे, तेथूनही जन्म आघावे सोळ कीजे. एकच वेळ प्रसंग आहे स्त्रीचा, फक्त आईच्या उदरातून बाहेर पडत असताना. पुन्हा नाही, विकाराचा काम नाही आणि इच्छाही नाही. आणि म्हणून हनुमंतरायाने काळाला जिंकलेले. हनुमंतराय हे चिरंजीव आहेत बरं का. आजही हनुमंतराय, थोडा कमी आवाज, आजही हनुमंतराय आहेत. प्रत्येक राम कथेमध्ये हनुमंतरायाचं अस्तित्व असतं. आपल्याला दिसत नसतील, हा पण आपलं दुर्दैव आहे. पण हनुमंतराय असतात, आहेतच. प्रश्नच आहे, इथं हनुमंतराय आहेत, कीर्तन करतात. कारण त्यानं प्रभू रामचंद्रांनी आशीर्वादच दिलेला आहे, आज्ञाच केलेली आहे. ज्यावेळेस रामप्रभूने सगळे अयोध्या वैकुंठाला घेऊन गेले, हनुमंतराय निघाले होते. हनुमंतरायाला सांगितले, हनुमंतराय यायचं नाही, तू माझ्या कथेचा प्रचार प्रसार करायचा, आणि जिथं कथा होईल रामकथा तिथे तू प्रमुख वक्ता म्हणून, श्रोता म्हणून राहायचंय. म्हणून रामकथेला आजही हनुमंतराय असतात. कीर्तनात जिथे रामाचं वर्णन आलं की हनुमंतराय उडी राहून तिथं अकस्मात तिथं बसलेले असतील कुठंतरी. पण माझं दुर्दैव असं मला दिसत नाही, ते हनुमंतराय असतात. का? चिरंजीव आहेत ते, चिरंजीव आहेत. त्यांनी शरीर सोडलेलं नाहीये. 7 चिरंजीव आहेत. अश्वत्थामा, बळीराजा, बलिर्व्यासो, व्यास महर्षी, अश्वत्थामा, बलिर्व्यासो, हनुमांश्च विभीषण, हनुमंतराय आणि विभीषण, कृपाचार्य, कृपा परशुरामश्च, कृपाचार्य आणि परशुराम, सप्तैती चिरंजीवी ना. हे 7 चिरंजीव आहेत. आजही कलियुगामध्ये आहेत. अश्वत्थामा आहे, कृपाचार्य आहेत, हनुमंतराय आहेत, विभीषण आहेत, पण आपल्याला दिसत नाहीत. हनुमंतराय प्रत्येक गावात असतात. वानराच्या रूपाने येतील, एखाद्या माणसाच्या व्यक्तीच्या रूपाने येतील. म्हणून हनुमंतराय जिवंत, त्यांच्या शरीरावर आजही काळाचा प्रभाव चालत नाही. का चालत नाही? काम बांधवली. एकच कारण, त्यांनी कामाला बंदीखान्यात घातलंय आणि काळ घाताला तो डरे, काळालाही बांधून टाकलं महाराज.
काळालाही बांधून टाकलं. काय सामर्थ्य असेल हनुमंतरायाचं. काळ घातला तोडरी असे हनुमंतरायाचं जे जीवन आहे तुकोबाराय बोलतात. तया माझे दंडवत कपे कुळे हनुमंत विठोबा रखुमाई. वेळ कमी आहे, 15 मिनिटांमध्ये आपण आता सेवा वृत्ती घ्यायची. तया माझे दंडवत कपिकुळे हनुमंत. कोणाला दंडवत घालता? हनुमंतरायांना. कुळाचंही वर्णन केलं. कपिकुळ म्हणजे वानराच्या कुळामध्ये ज्या हनुमंतरायाने अवतार घेतला त्या कपिकुळाचं हनुमंतरायाला माझा दंडवत आहे का? त्यांनी कामाला जिंकलं, त्यांनी काळाला जिंकलं, काळावर विजय मिळवला. म्हणून तया माझे दंडवत. दंडवत हा शब्द फार महत्त्वाचा आहे. आपल्या संप्रदायामध्ये आपण देवाच्या मंदिरात, संतांच्या मंदिरात गेलो तर पहिलं दर्शन घेण्याच्या अगोदर दंडवत घालण्याची प्रथा आहे. आळंदीला तुम्ही माऊलीच्या दर्शनाला आले तर महाद्वारामध्ये दंडवत घालावा लागतो, दंडवत करावा लागतो. पंढरपूरला तुम्ही गेले तर तिथं दंडवत करावा लागतो. दंडवत कशाला म्हणतात लक्षात ठेवा. त्याला साष्टांग दंडवत असं म्हटलेलं आहे. साष्टांग. आणि त्या दंडवताचं वर्णन करत असताना दंडवत ही शारीरिक तपश्चर्या आहे. शारीरिक तपश्चर्या आहे. 17व्या अध्यायामध्ये ज्ञानेश्वरीच्या शरीर तपाचं वर्णन करत असताना देव द्विज गुरुप्राज्ञ पूजनम शौचमार्जवम ब्रह्मचर्य महिंसाचे शारीरम तप उच्यते. या श्लोकामध्ये शारीर तपाचं वर्णन केलेलं आहे. एक आहे शारीर तप, दुसरा आहे वाचिक तप आणि तिसरा आहे मानसिक तप. 3 तपाचं वर्णन आलं. त्यापैकी शारीरिक तप कशाला म्हणतात? शारीरिक तप त्याला म्हणतात आठवणी करणे जे विरातीचे तप. स्वरूपाच्या प्रसरा लागे प्राणेंद्रिय शरीरा आठवणी करणे जे विरातीचे तप. शरीर देवाच्या चिंतनामध्ये आपला आटत चालला असेल नाही का, शरीराला कष्ट पडत असतील तर ते तप आहे शरीराचं. पंढरपूरला आपण चालत जातो, हे तप आहे शरीराचं. संतांच्या वारीकरता चालत जातो, तप आहे महाराज शरीराचं. आणि गेल्यानंतर इथे दंडवत घालतात. दंडवत घालण्याच्या देवा महाद्वाराच्या आत जाण्याच्या अगोदर देवाच्या बाहेर महाराज कासव असतं. मंदिराच्या बाहेर कासव. का कासव असतं? कशा करता ठेवलेलं आहे ते कासव? असतं का नाही कासव? कासवाचं आपण दर्शन घेतो. का असतं? त्याचं कारण आहे, कासव एकमेव असा प्राणी आहे त्याला स्पर्श केला की आपले अवयव असे मिटवून घेतो. बघा तुम्ही, त्याला स्पर्श केला की मिटवून घेतो. 4 पाय असतात आणि 1 डोकं असतं. त्याला आपण स्पर्श केला किंवा त्याला काही जाणवली चाहूल असे ते असं आकर्षित करतं. मंदिरात जात असताना कासव ठेवलंय त्याचं कारण आहे, कमीत कमी भल्या माणसा मंदिरात जात असताना तुझे पंच ज्ञानेंद्रिय जे आहे ते बाहेर जाऊ देऊ नको, तो अंतर्मुख कर. कासवाला स्पर्श केल्यानंतर जसं असं आकृष्ट करतं तसं आपण आपले पंच जे ज्ञानेंद्रिय किंवा पंच विषय आहेत त्या विषयाकडे आपण मन जाऊ द्यायचं नाही. आपण आपलं मन असं मध्ये. पण तिथे गेल्यानंतर सुद्धा माणसं गप्पा मारतात. काय कधी आले, काय बरं आहे ना कापूस, बरं आहे ना पाऊस नाही पडला ना, आपले इंद्रिय बाहेर गेले. कापूस हे आपलं कासव सांगतो की तू हे गप्पा तिथं मारू नको. सगळं इंद्रिय अंतर्मुख करतो, देवाकडे आलेला आहे. मध्ये गेल्यानंतर दंडवत आहे, साष्टांग दंडवत आहे. 8ही हात टेकले पाहिजे. अंग सगळं, 2 पाय, 2 हात, छाती, मस्तक हे सगळं टेकलं पाहिजे. याला साष्टांग दंडवत म्हणतात. साष्टांग दंडवत. ज्ञानोबाराने वर्णन केले. लिंगका प्रतिमा दिठी एकच खेव अंगेष्टी लोटी जे का काठी पडली जैसे. हातातली काठी खाली टाकल्यानंतर जशी सर्वांगाने पडते तसं त्याला दंडवत म्हणतात. आणि हा पूर्ण दंडवत फक्त पुरुषाला आहे. महिला मंडळीने साष्टांग दंडवत घालण्याची परवानगी शास्त्राने दिलेली नाही. लक्षात घ्या. कीर्तनात आज काही तुमच्या लक्षात नाही राहिलं तरी एवढं लक्षात ठेवा, तुम्ही गुडघ्यावर बसायचं आणि असं मस्त ठेवायचं. पूर्ण दंडवत तुम्हाला घालण्याकरता नाहीये, नाही का. तुमचा हा भाग पृथ्वीला टेकला नाही पाहिजे. शास्त्र सांगतं, धर्मशास्त्र. अर्धा दंडवत आहे. फक्त पुरुषांनी साष्टांग दंडवत घालायचा. आणि असा दंडवत तुकोबाराय हनुमंतरायाला करतात. हनुमंतरायाला तया माझे दंडवत कपी कुळी हनुमंत विठाला विठाला. तया माझे दंडवत कपी कुळे हनुमंत शरीर वज्रायसे
कवळे ब्रह्मांड जो पुच्छे काय ताकद आहे मला वज्रासारखं शरीर आहे, वज्रासारखं हनुमंतरायाचा देह म्हणजे वज्रासारखा आहे. आणि नुसता देहच नाही, शब्दात एवढी ताकद आहे. शब्दात सगळ्या ब्रह्मांडाला कवळ घालेल एवढा अशी ताकद आम्ही फेकून देईल. हनुमंतरायाची शक्ती ते ब्रह्मांड फेकून देईल एवढी ताकद नुसत्या शक्तीत, नुसत्या शक्तीमध्ये. ब्रह्मांड कशाला म्हणतात? खालचे 7 लोक, वरचे 7 लोक, अतल स्वतः पाताळ हे 7 लोक, आणि वरचे भोर स्वर मर तपोलोक जनलोक हे सगळे वरचे 7 लोक, हे 14 मिळून एक ब्रह्मांड म्हणतात. आणि या ब्रह्मांडाला कवळ घालणं आणि फेकून दिलं हे सामर्थ्य शक्तीत आहे. शरीर वज्रायसे कवळे ब्रह्मांड जो पुच्छे राम रायाच्या सेवका शरण आलो म्हणे तुका तया माझे दंडवत पुढे हनुमंत ज्ञानेश्वर जय जय जय